नमस्कार. अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे. तर नेहमी ग्रेव्हीच्या भाज्या खाऊन जर बोर झालेला असाल, कांदा, टोमॅटो, ग्रेव्ही त्याच भाज्या जर खाण्यात येत असतील, तर आजची ही बटाट्याची भाजी खास तुमच्यासाठी आहे. कांदा, टोमॅटो, ग्रेव्ही अजिबात नाही. एकदम साधी, सिंपल अशी मस्त चमचमीत बटाट्याची भाजी बनवणार आहोत आणि बाजरीच्या भाकरीसोबत चुरून मुरून खाता येईल अशी अगदी मस्त पोटभर तुम्ही खाऊ शकाल. तर बघा, इथे मध्यम आकाराचे आपण 5 बटाटे घेतले. बटाटे स्वच्छ असे 2-3 पाण्याने धुवून घेतले आणि साल न काढता फोडी करून घेतल्या. फोडी पाण्यामध्ये ठेवून घ्यायच्या म्हणजे अजिबात काळ्या पडत नाही. आता मसाला काढून घेतला आहे. तर हिरव्या मिरच्या घेतल्यात. अर्धी वाटीपेक्षाही कमी आपण इथे शेंगदाण्याचा वापर केला आहे. 1 चमचा अख्खे धने घेतलेत. जवळपास 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्यात आणि सुक्या खोबऱ्याचे एक 7 ते 8 काप आपण इथे पातळ असे करून घेतलेत. खूप खोबऱ्याचा सुद्धा वापर आपण केलेला नाही. अगदी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे. आता शेंगदाणे जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचे. तर ज्या भाजी आपण कढईमध्ये बनवणार आहोत तीच कढई इथे मी घेतली. आता तुम्ही तव्यावर सुद्धा भाजू शकता. तर आता बघा, 17-15 भांडी भरवण्यापेक्षा आपण एकच याच्यामध्ये करूया. आता शेंगदाणे जे आहे ते कमी गॅसवरती बघा छान असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे सुद्धा आपल्याला खूप घालायचे नाही. अगदी अर्ध्या वाटीपेक्षा एक कमी शेंगदाणे आपण इथे घेतलेत आणि 5 लोकांसाठी इथे मी ही भाजी बनवत आहे. कमी गॅसवरती शेंगदाणे छान असे आपण भाजून घेतले आणि शेंगदाण्यांवरती हलकेसे डाग पडले की आपण आता ते काढून घेतलेत. सुक्या खोबऱ्याचे जे काप करून घेतले ते सुद्धा भाजून घ्यायचे. तेल न घालताच हा मसाला आपण असाच भाजून घेतलेला आहे. आता खोबरंसुद्धा आपण छान असं भाजून घेऊया. नेहमी ग्रेव्हीच्या भाज्या खाऊन ना खूप कंटाळा येतो. खूप बोर झाले असाल ना, तर खरंच अशा साध्या सिंपल भाज्या नक्की बनवून बघा. आणि अशा साध्या सिंपल भाज्यांनी ना अगदी छान असं पोट भरतं. बाजरीच्या भाकरीसोबत ना ही भाजी खूप छान लागते. भातासोबत मुलं आवडीने खातात अशी ही भाजी आहे. आणि सारखे कांदा टोमॅटो चिरत बसा हे करा, त्याच्यापेक्षा अशी साधी सिंपल भाजी करायलाही खूप सोपी आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागते. आता 1 चमचा जे धने घेतलेत ना ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आणि गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे आणि कमी गॅसवरती धनेसुद्धा लगेच भाजले. कढई आपली गरम होती. आता इथे हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्यासुद्धा हलक्याशा डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्यात. खूप जास्त नाही भाजायच्या. तेल नाही घातलं मी, तशाच भाजून घेतल्यात म्हणजे तिखटपणाही कमी होतो आणि छान अशी आपली भाजीसुद्धा लागते. आता बघा, सगळा मसाला आपण काढून घेतला आणि मिरच्या आहे ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त जर तिखट आवडत असेल तर अजून मिरच्या घालू शकता. भाजी तिखट अशी छान लागते. पण आता इथे जास्त घरामध्ये तिखट कोणाला चालत नाही आणि त्यातले त्यात मी पोपटी मिरच्या आहेत कमी तिखटवाल्या त्याचा वापर केलेला आहे. तुम्ही चांगल्या झणझणीत तिखट असते ना, जर आवडत असेल ना चांगली झणझणीत, तर त्यात मिरच्यासुद्धा घालून ही भाजी बनवू शकता बरं का. आता हा थंड झालेला मसाला आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला. एक मूठभर आपल्याला याच्यात कोथिंबीर घालायची आणि पाणी घालून याचं पातळ असं वाटण करून घ्यायचं. मस्त बारीक असा मसाला आपल्याला वाटण करून घ्यायचा आहे. आता मसाला वाटून घेऊया. तर बघा, मी मसाला वाटून साईडला ठेवला आणि लगेचच आपण आता फोडणी करून घेऊया. तर तीच कढई ठेवून घेतली. तर साधारण 1 चमचा आपण तेल घालून घेतलं. आता तेल गरम झालं की याच्यामध्ये मोहरी जिरे घालून घ्यायचे. जिरे मोहरी छान असे फुलले की याच्यामध्ये कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे. तर बघा, गॅस आता इथे मी कमी ठेवला आहे म्हणजे मसाले आपले कोणतेही करपायला नको. याच्यामध्ये अजिबात आपण दुसरे कुठलेही मसाले घालणार नाही. जिरे मोहरी घातली, कोथिंबीर कढीपत्ता घालून घेतला आणि अगदी पाव चमचा इतकी हळद पावडर घालून घेतली. आता हे छान असं आपण एकत्र करून घ्यायचं आहे आणि एकत्र करून झालं की लगेच फोडी करून घेतलेले बटाटे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे. तर आतापर्यंत मी चिरून घेतल्यानंतर बटाटे पाण्यामध्येच ठेवले होते म्हणजे बटाट्याच्या फोडी अजिबात काळ्या पडलेल्या नाहीत. पाण्यामध्ये ठेवायचे आणि पाण्याच्या बाहेर जर आपण ठेवले तर लगेच बटाटा काळा पडतो. तर बघा, आता बटाटे पाण्यामधून काढून घ्यायचे आणि ह्या फोडणीमध्ये घालून घ्यायचे. इतकी साधी सिंपल सोपी भाजी आहे ना, पण खायला खरंच सांगते खूप छान लागते. आणि ना बघा, आता हे छान असं आपण एकत्र करून घेऊया आणि एकत्र करून झालं की आपल्याला हे सुरुवातीला शिजवून घ्यायचे. मसालासुद्धा आपला रेडी झालेला आहे. आता एकत्र करून घेऊया आणि एक 3-4 मिनटासाठी तेलामध्ये ना हे बटाटे आपल्याला असेच परतवून घ्यायचेत. आता गॅस इथे मी मध्यम केलेला आहे आणि याच्यामध्ये लगेच आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. तर आता मीठ आपल्याला भाजी किती बनवायची त्यानुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर बघा, आता मी मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा हे एकत्र करून घेते. सुरुवातीला अजून 2 मिनटासाठी सुरुवातीला आपण परतवून घेतले होते तेलामध्ये. अजून 2 मिनटासाठी मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा परतवून घेऊया म्हणजे एक 3-4 मिनटासाठी तेलावरती हा बटाटा छान असा परतवून घेतलेला आहे.
तर बघा आता हे छान असं एकत्र करून झालेलं आहे. मस्त कोथिंबीरसुद्धा फोडणीमध्ये घालून घेतली, मसाल्यातसुद्धा वाटून घेतली आणि मस्त असा हिरवा रंग येतो भाजीला. तर बघा आता एकत्र करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे. तर आता लगेचच पाणी घालून घेऊया. तर बटाटे शिजण्यासाठी आपल्याला जवळपास इथे 1 तांब्या पाण्याचा वापर करावा लागणार आहे. म्हणजे छान असे बटाटे शिजतील आणि मी थोड्याशा मोठ्या मोठ्याच फोडी करून घेतलेल्या आहेत बरं का. आता याच्यामध्ये 1 तांब्याभर पाणी घालून घेऊया. चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून बटाटा छान असा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. झाकण ठेवल्यानंतर आहे ना बटाटा पटकन शिजतो. तर मध्यम गॅसवरती ना बघा 1 तांब्या पाणी घालून घेतलं होतं आणि 1 तांब्या पाण्यामधलं अगदी थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि बटाटा छान असा शिजलेला सुद्धा आहे. लगेचच कळतं आहे आपल्याला आणि मी तुम्हाला चेकसुद्धा करून दाखवते. बटाटा आपला छान असा शिजलेला आहे. आता पुन्हा एकदा हे एकत्र करून घेऊया. खूप जास्त झंझट नाही या भाजीला. आणि बघा आता बटाटे शिजले का आपण ते सुद्धा चेक करून बघूया. आता फक्त आपल्याला याच्यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे. तर आपण चमच्यामध्ये काही बटाट्याच्या फोडी घेतल्यात आणि आता बघा किती मस्त असे शिजलेले आहेत. आता जास्त वेळ शिजवायची अजिबात गरज नाही. 1 तांब्या पाणी घालून घेतलं, अगोदर बटाटा असा शिजवून घेतला ना, अगदी पटकन अशी भाजी तयार होते. आता लगेचच आपण वाटण करून घेतलेला मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. मसालासुद्धा मी अगदी बारीक असा वाटण करून घेतलेला आहे. आता हा मसाला आपल्याला लगेचच बटाट्यामध्ये घालून घ्यायचा आणि छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. किती भाजी बनवायची त्यानुसार आपण आता याच्यामध्ये पुन्हा एकदा पाणी घालणार आहोत. तर बघा मसाला घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मी याच्यामध्ये पाणी घालून घेते. साधारणतः चांगला 1 ते 1.5 ग्लास मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलं. तळापासून चांगलं ढवळून घ्यायचं आणि भाजीला आता फक्त 1-3-4 मिनटासाठी आपल्याला उकळी काढून घ्यायची. बटाटा शिजलेला आहे. आता अजिबात जास्त वेळ लागणार नाही. फक्त मध्यम गॅसवरती 1-3-4 मिनटासाठी उकळी काढून घेतली की भाजी आपली लगेच तयार होणार आहे. तर बघा आता गॅस इथे मी थोडासा वाढवलेला आहे आणि बघा अशा पद्धतीने ही भाजी आपली इथे रस्सा ठेवलेला आहे. बाजरीची भाकर चुरून खाण्यासाठी अगदी अप्रतिम अशी ही भाजी आहे. मध्यम गॅसवरती भाजी छान अशी आपली इथे शिजलेली आहे. 3-4 मिनटामध्ये उकळी काढून घेतली. फक्त बटाटा आपला शिजलेलाच होता. तर बघा मस्त अशी हिरव्या वाटणामधली आपली चमचमीत बटाट्याची भाजी तयार आहे. ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. खूप झंझट नाही, खूप जास्त मसाले नाही, अगदी साधी सिंपल ही बटाट्याची भाजी नक्की घरामध्ये सगळ्यांना आवडेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ हाईपसुद्धा नक्की करा बरं का. तर बघा आता आपली मस्त चमचमीत बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी तयार आहे.